तुम्हाला जर आत्मविश्वासाने बोलणारा वक्ता, अगदी प्रभावीपणे संवाद साधणारा वक्ता जर तुम्हाला बनायचं असेल तर स्टेजची भीती तुम्हाला पळवावीच लागेल. आज आपल्या भारतामध्ये खूप मोठ्या युनिव्हर्सिटीच्या रिसर्चमधून अनेकांना हा रिपोर्ट समोर येतो की माणसाला मरणापेक्षा स्टेजची भीती जास्त वाटते. त्याच्यासमोर माईक दिला की त्याचं मन थरथर लागतो, पाय लटपटायला लागतात आणि त्याला काय बोलावं काही सुचतच नाही. बिझनेस प्रेझेंटेशन असेल, कॉलेजचं प्रेझेंटेशन असेल, सार्वजनिक ठिकाणी भाषण देणं असेल, कोणाची प्रचार सभा असेल किंवा आपलं म्हणणं मांडणं असेल, माणूस बोलताना कचरतो. त्यामुळे तो काही चुका करतो, त्यामुळे त्याला प्रभावी संवाद साधता येत नाही आणि त्यावेळी त्याचा स्टेज फिअर अधिक वाढत जातो. भीती म्हणजे त्याचा आपण गरजेपेक्षा जास्त विचार करतो, आपल्या शंका कुशंका आपल्याला जाणवतात आणि त्यामुळे आपल्याला भीती जाणवायला लागते. पण आपण ही भीती पडवू शकतो. त्याचे काही सायंटिफिक फॅक्ट्स, सायंटिफिक टेक्निक्स आहे, त्या महायुवा टॉक्स तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नेहमी आपण जेव्हा कुठल्याही विषयावर बोलायचं म्हटलं तर आपल्या मनात आधी एक विचार येतो की लोक काय म्हणतील. ते आपल्याला जज तर नाही करणार, आपलं म्हणणं त्यांना कळेल का, पटेल का, समजेल का, या विषयावर आपण आधी स्वतःला सेल्फ डाऊट व निगेटिव्ह करत राहतो. त्यामुळे तुम्हाला पहिलं टेक्निक वापरायची आहे की स्वतःवर कधीच शंका घेऊ नका. तुमचं जसे काही विचार असेल, जशी काही भूमिका असेल, जसं काही जो प्रेझेंटेशन असेल ते मांडण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा. आणि सेकंड म्हणजे कॉन्फिडंट. ज्या माणसामध्ये कॉन्फिडंट नसतो त्याला घरात सुद्धा किंमत दिली जात नाही. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास नैसर्गिकपणे वाढला पाहिजे. तुमचा आत्मविश्वास इतका दांडगा असला पाहिजे की तुमच्याकडे पाहताच ऑडियन्स तुमच्याकडे अट्रॅक्ट झाली पाहिजे. आणि थर्ड म्हणजे बॉडी लँग्वेज. मी नेहमी म्हणतो की तुमची बॉडी कधीच लॉक ठेवू नका. हाताची घडी घालणे ही वीक साईन आहे बॉडी लँग्वेजची. आपल्या प्रत्येक हाताचा, पायाचा, डोळ्यांचा, फेशियल एक्सप्रेशनचाही वापर करा. बॉडी लँग्वेजचा तुम्ही जितका वापर कराल तितकं तुम्ही तुमच्या ऑडियन्सला एंगेज कराल आणि तुमची ऑडियन्स तुमच्यावर ट्रस्ट ठेवू शकेल. आणि फोर्थ म्हणजे आय कॉन्टॅक्ट. आपल्याला कधी जनसमुदायाची ऑडियन्स जी असते ते कधी कधी अपरिचित असते, पण त्यामध्ये सुद्धा काही तुमचे ओळखीचे लोक असतील तर त्यांच्याकडे पाहून बोला. विश्वास निर्माण होतो आणि आपण वक्ता एका ऑडियन्सशी कनेक्ट आहे हेही त्यानुसार जाणवावं लागतं. आणि पाचवं म्हणजे एक तयारी करून जा. आज अनेक वक्ते पाहिलेले की ते त्यांच्यामध्ये अति आत्मविश्वास राहतो, त्यामुळे त्या त्यांच्या एका विषयावरचं अभ्यास नसतं, त्या पकड नसते आणि त्यावर ते त्यांचं भाषण फ्लॉप जातं. आज प्रत्येक वेळा एकाने भाषण दिल्यानंतरही ऑडियन्स जिंकू शकलेला नाहीये आणि कित्येक कोणी जण इतके प्रॅक्टिस करतं 50 वेळा 60 वेळा, म्हणजे 50 मिनिटाचं भाषण तो 40 मिनिटात, म्हणजे जास्त भाषण तो कमीत कमी वेळात कसं बोलू शकेल याचं तो पूर्ण नियोजन करतो, प्लॅनिंग करतो. टेक टॉक्स मध्ये तुम्ही पाहिलं असेल की त्यामध्ये कमीत कमी मिनिटात आपल्याला भाषण तयार करायचे असतात, भाषण बोलायचं असतं आणि आपलं प्रेझेंटेशन मांडायचं असतं. त्यामुळे तुम्ही तितकं कमी वेळेमध्ये जास्त सांगण्याचा प्रयत्न कराल तितकंच तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन, तुमचं स्टेज फिअर नाहीशी होणार आहे. आणि एकदाची भीती घालवली की तुम्ही प्रत्येक स्टेज गाजवू शकता, लोकांना हसवू शकता, रडवू शकता, प्रेरित करू शकता आणि सर्वजण तुमच्याकडे एका आदर्शाने सुद्धा पाहू शकतील. काही टिप्स असतात ते मी तुम्हाला सांगतो की त्याआधी मोकळा श्वास घेऊ शकतो. आपल्यामध्ये एक सेल्फ पॉझिटिव्ह टॉक, पॉझिटिव्ह अफर्मेशन किंवा नो युअर ऑडियन्स. आपली ऑडियन्स कुठली आहे हे देखील माहीत असणं गरजेचं आहे. आपलं ऑडियन्स शाळेचे मुलं असू शकतात, कॉलेजचे मुलं असू शकतात, कॉर्पोरेट जॉबवाले असू शकतात किंवा एक सामान्य जनता असू शकते. आता तो व्यक्ती कुठल्या विषयावर, कुठल्या क्षेत्रात संबंधित आहे त्यावर आहे. पण तुम्ही आज काही मोजक्या गोष्टी आपण या महायुवा टॉकमध्ये मांडल्या आणि हे जर तुम्ही अगदी तंतोतंत पार पडल्या तर तुमची स्टेजची भीती नक्कीच पडून जाईल. आणि एकदा एका आत्मविश्वास निर्माण करायला एक खूप मोठी किंमत चुकवावी लागते. आज माझं आत्मविश्वासाने बोलण्यामागचं कारण मी अनेक वेळा प्रॅक्टिस केलेली आहे, अनेक वेळा चुका केलेल्या आहे, अनेक वेळा त्या चुकांनंतर सुधारलेलं आहे. आजही मी माझ्यामध्ये नवीन ॲडॅप्टेबिलिटी अपग्रेड करत राहतो आणि तितकं अधिक आपण बोलू शकू, मांडू शकू, कमी शब्दात, कमी वाक्यात, कमी वेळात जितकं अधिक सखोलपणे मांडू शकू
तितकंच मी नेहमी माझा प्रयत्न असतो आपण एका छानशा वाक्यातून आपण या महायुवा टॉकच्या व्हिडिओची सांगता करूया की तुम्हाला उत्तम वक्ता बनायचं असेल तर भीती ही पडवावीच लागेल. वक्ता न बनण्यामागचं कारण आहे तुमची भीती. एकदा त्याचा फडशा पाडून तर बघा, अख्खा मंच तुम्ही गाजवाल आणि जो मंच गाजवतो तो जगावर राज्य करतो.